अपेंडिक्ससाठी किंवा गॉल ब्लॅडर स्टोनसाठी ऑपरेशन सांगितले असेल तर हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. अपेंडिक्स व गॉल ब्लॅडरच्या सर्जरीज दोन पद्धतीने केले जाऊ शकतात. सर्वात पहिले म्हणजे ओपन मेथड किंवा टाक्यांचे ऑपरेशन आणि दुसरी पद्धत म्हणजे दुर्बीणद्वारे किंवा लॅप्रोस्कोपिकली केले जाणारे ऑपरेशन. टाक्यांच्या ऑपरेशन मध्ये चीरफाड मोठी असते, टाक्यांचे प्रमाण जास्त असते व त्याचमुळे ऑपरेशन मध्ये राहण्याची कालावधी जास्त असते. या ऑपरेशन मध्ये वेदना जास्त होऊ शकतात. टाक्यांमध्ये होणारे इन्फेक्शनचे प्रमाण व ऑपरेशन नंतर होणारे हर्नियाचे प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे दुर्बीणद्वारे केलेल्या शस्त्रक्रियांमध्ये चीरफाड खूप कमी असते, फक्त 1 सेंटीमीटरचा होल असतो. ऑपरेशन नंतर होणारे वेदना खूप कमी असतात व लवकरात लवकर आपण घरी जाऊ शकता आणि आपले रुटीन कामं लवकरात लवकर चालू करू शकता. टाक्यांचं ऑपरेशन किंवा दुर्बीणद्वारे केलेल्या ऑपरेशनचा जर खर्च पाहिला तर तो दोघांचा साधारण सेमच असतो. म्हणूनच जर आपले अपेंडिक्सचे किंवा गॉल ब्लॅडर स्टोनचे ऑपरेशन ठरले असेल तर आपल्या डॉक्टरांना दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेबद्दलची माहिती विचारून घ्या.